एक, एखाद्या जागेवर जास्त दाब किंवा घर्षण पडल्यास काय होते? उत्तर, सतत ताण पडल्यास त्या भागातील त्वचा गरम होऊ शकते आणि संवेदनशीलता वाढते. अतिताणामुळे हलकी लालसरता दिसू शकते. वेळेवर विश्रांती दिल्यास तणाव कमी होतो. त्यामुळे योग्य संतुलन ठेवणे गरजेचे आहे. 2, एखादी पोकळी किंवा छोटा मार्ग मोठा का वाटू शकतो? उत्तर, वारंवार ताण दिल्यास कोणतीही जागा नैसर्गिकपणे सैल होऊ लागते. चुकीचा कोन किंवा जास्त ओढ दिल्यास फैलाव दिसू लागतो. परिस्थितीवर नियंत्रण नसेल तर आकार बदलल्यासारखा वाटतो. योग्य पद्धती वापरल्यास स्थैर्य टिकते. 3, कोणती गोष्ट परत एकदा संपूर्ण घेता येत नाही? उत्तर, हातातून निसटलेला योग्य क्षण परत मिळत नाही. निर्णय चुकला तर परिणाम बदलता येत नाहीत. वेळेचा चुकीचा वापर नेहमीच खंत निर्माण करतो. म्हणून योग्य वेळ साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 4, पत्नी नव्याला काही गोष्ट कधी करू देत नाही. उत्तर, जेव्हा तिला पद्धत अयोग्य वाटते तेव्हा ती सावध राहते. चुकीचे निर्णय टाळण्यासाठी ती मार्गदर्शन करते. दोघांच्या सुरक्षिततेसाठी ती प्रसंग नियंत्रित करते. तिचा उद्देश परिस्थिती शांत ठेवणे असतो. 5, चालताना एखादी वस्तू वारंवार हलत असेल तर काय करावे? उत्तर, योग्य सपोर्ट असलेली वस्त्रे वापरल्यास हालचाल स्थिर राहते. फिटिंग योग्य नसेल तर वस्तू सतत हलताना त्रास देऊ शकते. थोडी घट्ट बांधणी केल्यास आराम मिळतो. स्थिरता मिळाल्यावर चालणे सहज होते. 6, ती कधी जास्त चिडू शकते? उत्तर, अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाल्यास ती अस्वस्थ होते. अर्धवट काम केल्यास तिला निराशा होते. संवाद कमी झाल्यास तिला दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. थोडी काळजी आणि लक्ष दिल्यास ती लगेच शांत होते. 7, पायांना आधार देऊन केले तर काय फायदा होतो? उत्तर, पायांचा सपोर्ट घेतल्यास शरीराचे संतुलन उत्कृष्ट राहते. स्थिरतेमुळे काम सहजतेने पूर्ण होते. ताणही कमी जाणवतो आणि मेहनत कमी लागते. एकूण प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. 8, खालचा भाग कोणाकडून सांभाळणे ती पसंत करते? उत्तर, वैयक्तिक स्वच्छतेची कामे ती बहुतांश वेळा स्वतःच करते. तिच्या वेळेनुसार निर्णय घेता येतो. गोपनीयता राखली जाते म्हणून तिला सोयीचे वाटते. स्वावलंबनामुळे तिला आत्मविश्वास वाढतो. 9, वैयक्तिक कामे स्वतःच करणे ती का आवडते? उत्तर, स्वतः केल्यास नियंत्रण तिच्याकडे राहते आणि चुका कमी होतात. वेळ व पद्धत ती स्वतः ठरवते. इतरांवर अवलंबित्व राहत नाही म्हणून तिला आराम वाटतो. स्वच्छता आणि सुरक्षितता दोन्ही टिकतात. 10, आनंद वाढवण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर, मन शांत ठेवणे आणि शरीर निरोगी ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य आहार व झोप मनःशांती वाढवतात. दिवसातले छोटे क्षण सुद्धा आनंद देतात. संतुलित जीवनशैली अनुभव अधिक सुंदर बनवते. 11, कोणत्या पद्धतीने केल्यास वस्तू योग्य जागी सहज बसते? उत्तर, पृष्ठभागपणा असेल तर काम सोपे होते. घर्षण कमी झाल्यास त्रासही कमी जाणवतो. संयम आणि योग्य दिशा दिल्यास परिणाम उत्तम मिळतो. तयारी योग्य असेल तर प्रक्रिया सहज पार पडते. 12, खालचा भाग सुजल्यास काय करावे?
उत्तर, त्या भागावरचा ताण काही दिवस कमी करणे आवश्यक असते. थंड पट्टी दिल्यास सूज शांत होते. हलका आराम मिळाल्यावर तो भाग पुन्हा सामान्य होतो. सत वाढल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. 13. काय केल्यावर ती नाराज होते? उत्तर, अर्धवट किंवा अपूर्णपणे केलेले काम तिला चिडवू शकते. तिच्या अपेक्षा कमी लक्षात घेतल्यास ती अस्वस्थ होते. योग्य तयारी नसल्यास तिला प्रयत्न कमी दिसतात. मात्र मनापासून प्रयत्न केल्यास ती लगेच खुश होते. 14. बाई पहिल्यांदा खालचे केस कोणाकडून काढून घेते? उत्तर, सत घर्षण, ओलावा आणि अपुरी स्वच्छता रंगावर परिणाम करतात. हार्मोनल बदलही त्या भागाला गर्द करतात. काळजी घेतल्यास तो भाग हळूहळू सुधारतो. स्वच्छता आणि मॉइश्चरायझिंग उपयुक्त असतात. 15. खालील भागातील केस पहिल्यांदा कोण काढते? उत्तर, बहुतेक वेळा ती स्वतःच करते कारण तिला नियंत्रण महत्त्वाचे वाटते. नवीन पद्धती आधी स्वतः समजून घेणे तिला आवडते. गोपनीयता राहते म्हणून ती शांतपणे हाताळते. नंतरच ती इतर पर्याय विचारात घेते.